खरं तर चालू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट व्यवसायावर होत आहे आणि व्यवसाय हे ठप्प होत आहेत. काही व्यवसाय तर बंद पडत आहेत. खरं तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या ठिकाणी पार्लेजी कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये पार्लेजी बिस्किट बनतात. या कंपनी मागील 11 मार्चपासून बंद असल्याची माहिती आहे. आज आपण या कंपनीमध्ये आहे. कंपनी तर बंद आहे, मात्र या ठिकाणच्या रोजगारांची काय व्यवस्था आहे हे आपण पाहणार आहे. जवळपास 520 या ठिकाणी वर्कर आहेत आणि त्यांचा उदरनिर्वाह कसा जगतो, कसा चालता त्यांचा परिवार हे सुद्धा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. खरं तर कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर याच तालुक्यातले आहेत आणि आमदार सुद्धा आहेत आणि कामगार मंत्री सुद्धा आहेत. कामगार मंत्र्यांच्या तालुक्यात व शहरात कामगारांची काय परिस्थिती हे आपण जाणून घेण्यासाठी थेट कंपनीमध्ये आलो आहे. तर काय सांगाल, मागील 11 मार्चपासून ही कंपनी बंद आहे. पार्लेजी बिस्किट या ठिकाणी बनवल्या जातात. या ठिकाणी तुम्ही काम करता, कसं बघता, आता कसा परिवार चालतो? जे या ठिकाणी कामगारावर आता गॅस सप्लायमुळे जे संकट आलेलं आहे, याच्यामुळे आमच्या परिवारावर आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि उदरनिर्वाह करणं अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण या ठिकाणी कामगाराला होत आहे. गेल्या 11 तारखेपासून हा प्लॅन्ट बंद आहे आणि भविष्यातही जोपर्यंत गॅसची सप्लाय होणार नाही तोपर्यंतही समजा प्लॅन्ट चालू राहणार नाही आहे. त्याचा तर कामगाराच्या परिवारावर व त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येऊन राहिलेली आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की माननीय कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर यांना विनंती आहे की हे जे कामगारांचा जो प्रश्न आहे याच्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावे व कामगारांना पूर्ण पगार द्यावा, जेणेकरून यांच्या घर व परिवाराचा जो खर्च आहे हे कामगार या ठिकाणी झेलू शकले पाहिजेत. सध्या किती पगार मिळतो, म्हणजे अर्धा मिळतो की पूर्ण मिळतो? सध्या परिस्थिती अशी आहे की जेवढा दिवस प्लॅन्ट चालतो तेवढा दिवस पगार मिळतो आणि आता हे जे आर्थिक संकट आलेलं आहे गॅस सप्लायमुळे, तर याच्यामुळे कंपनी अर्धा पगार देण्याचं जे त्या ठिकाणी म्हणत आहे, पण अर्ध्या पगारावर घर चालवणं फार कठीण परिस्थिती आहे. सध्याच्या महागाईच्या वाढत्या काळामध्ये आपण पाहत आहे की पूर्ण पगारावर सुद्धा घर चालवणं कठीण आहे. अशा वेळेस जर आपल्याला अर्धा पगार मिळेल तर यामध्ये कामगार परिवार व त्याच्यामध्ये जो लहान मुलं आहेत घरामध्ये, प्रौढ आहेत, आई वडील आहे, हे यांचा सर्वांचा उदरनिर्वाह करणं या ठिकाणी फार मुश्किलीचं काम आहे. एकूण किती वर्कर या ठिकाणी तुम्ही काम करता आणि आता जर 11 मार्चपासून कंपनी बंद आहे, अर्ध्या पगारावर आहे, आता घर प्रपंच कसा चालवत आहे तुम्ही? आता फार हालाकीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. हा जो वैश्विक संकट या ठिकाणी म्हणता येईल, अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं की कामगार अर्ध्या पगारावर तर आपलं घर चालू शकणार नाही. तर कामगार मंत्री याच भागातले असल्यामुळे मी त्यांना विनंती करेल की जसं बाकीच्या ठिकाणी परिस्थिती नैसर्गिक आपदा वगैरे येते, अशा ठिकाणच्या ज्या परिस्थिती येत असतात तर त्यावेळेस आपण वेगवेगळे पॅकेज जाहीर करून त्यांचं समाधान करतो. नेमकं या कंपनीत तुमचं काम काय आहे, म्हणजे काय करता नेमकं? आम्ही या ठिकाणी सर्व कामगार आहे. पार्लेजी बिस्किट उत्पादन या ठिकाणी या कंपनीमध्ये होते. तर मार्केटमध्ये समजा आता जर सप्लाय हा बंद पडला कारखाना, त्याच्यामुळे मार्केटमध्ये तुटवडा जाणवण्याची शक्यता होणार आहे आणि कसं एक खाद्यपदार्थ असल्यामुळे याचं संकट हे मार्केटवरही राहणार आहे. त्याच्यामुळे कामगार आणि बाकीच्या लोकांनाही हा प्लॅन्ट बंद असल्यामुळे मागणी अशीच आहे की पूर्ण कामगारांना पूर्ण पगार देण्यात यावा. कारण बऱ्याचशा परिस्थितीमध्ये आपण कामगार त्यांना सहयोग करतो. तर आज कामगार अडचणीत आहे, तर कंपनी मालक व आपले कामगार मंत्री ज्या प्रकारे आम्ही सर्व कामगारांनी मिळून त्यांना मदत केली आणि आमच्या भवितव्यासाठी आम्ही त्यांना निवडून दिलेला आहे, तर त्यांनी आमचा प्रश्न गांभीर्याने लक्षात घ्यावा व आमच्या परिस्थितीचं सखोल माहिती घेऊन आम्हालाही पूर्ण पगार देऊन आमच्या परिवारावर जे उपासमारीची वेळ आलेली आहे ती अडचण आमची दूर करण्यात यावी, हीच माझी मागणी आहे. आणि या सर्व कामगारच्या वतीने एकच सांगितलं की आम्हाला या संकटातून बाहेर काढा. कारण कामगार मंत्री आहात, आपला हा प्रश्न आपल्याशी संबंधित असल्यामुळे आणि विशेष म्हणजे आपण याच गावच्या आहात, आपलेच हे सर्व कामगार बंधू आहेत, या परिवाराचा एक सदस्य म्हणून आपण हे आर्थिक संकट व हे जे येणारी परिस्थिती आहे त्याच्यासाठी आपण आपल्याला मदत करा. नक्कीच. तर आपण बघितलं की युद्धजन्य परिस्थितीचा किती मोठा फटका उद्योजकांना बसवतो आणि उद्योजकांनाच नव्हे तर या ठिकाणचे मजूर असतील की ज्यांचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी होतो, अशा मजुरांना सुद्धा, लेबरला सुद्धा याचा फटका बसतोय. अर्ध्या पगारामध्ये घरप्रपंच कसा चालवावा त्यांच्यासमोर हा मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आणि या ठिकाणचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे त्यांनी मागणी केली की या विषयामध्ये आपण तात्काळ
लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी आकाश फुंडकर कामगार मंत्री त्यांच्याकडे केली आहे. आपण पाहता LS मराठी, देविदास कनपटे, बुलढाणा.